कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या शिकलेल्या आहेत म्हणताना आम्ही त्यांना ओळखायला चुकलो। शिकलेली माणसं माजोरडी असतात, गर्विष्ठ असतात, असंच समजत आलोय आम्ही। आज बी स्टेजवर आम्ही त्यांच्याशी भांडायला निघालो शिक्षणावरून। सुनबाईंच्या जागी आम्ही असतो का नाही तर आमासनी असं पाण्यात बघणाऱ्या सासूचा अपमान होत असताना आम्ही सगळं बघत बसलो असतो, मजा पण घेतली असती। सुनबाईंना पण तसं करता आलं असतं, पण त्यांनी तसं केलं नाही। खरंच कळना काय म्हणावं, ओळखाय चुकलो का काय आमच्यास। भोवे एक सांगू का, अगं मागवी तुझ्याबद्दल माझ्याशी लय चांगलं बोलत होती। तुझ्याबद्दल काय वाटतं समजा सांगितलं तिनं मला। माहिती आहे आम्हाला, या घरात येण्याचा आमचा सगळा भूतकाळ त्यांनी जाणून घेतला होता। आई तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे पाहिलं होतं का नाही तेच आज पण पाहिलं। खूप मनापासून बोलल्या त्या। त्यांचा संसार आम्ही बुडवायला निघालो होतो, त्यांना आयुष्यातून उठवायला निघालो होतो, पण आज त्यांनी आमच्यावर डोंगरा एवढे उपकार करून ठेवलेत। हे वजन आम्ही कसं उतरणार तेच कळत नाही आम्हाला। अगं बाकी काय नाही, याची जाणीव ठेव फक्त। आई आम्ही का नाही त्यांना बुद्धिबळाच्या पटावरची एक सोंगटी समजत आलो, तसंच वागवत आलो, पण आज आमच्या ध्यानात आलंय त्या सोंगटी नाही, हाडा मासाचं माणूस आहे। त्यांना मोठं मन आहे, समुद्रा एवढं मोठं मन, आणि या मोठ्या मनाच्या आमच्या सुनबाईंचे आम्ही आभार मानायला जातोय। आई अंबाबाई बघतेस ना ग, अगं या सासू सुनांमधलं भांडण मिटलं तर या घरात फक्त सुखच नांदल। असंच ठेव ग बाई। म्हणजे आत्या बी आता हिच्या बाजूनं? ताई आता आभार मानाय गेल्या। या दोघींचं जर गुळपीट जमलं तर मग आपलं भुसकटच की। बाबा अहो, भुवनेश्वरी मॅडमच्या जागी दुसरी कुठलीही स्त्री असती ना तरी मी हेच बोलले असते, अगदी अनोळखी सुद्धा। कारण कुठल्याही स्त्रीविषयी अशा पद्धतीने बोलणं हे चुकीचंच आहे ना। अक्षरा, एका दृष्टीनं तुझा हा विचार बरोबर आहे, पण याच भुवनेश्वरीनं तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी काय काय केलंय हे विसरलीस? बाबा मी जे काही केलंय ते ह्या घरची सून म्हणून केलंय। जर माझ्या समोर आपल्या घरातल्या व्यक्तीचा कोणी असा अपमान करणार असेल तर माझं कर्तव्य आहे त्यांना थांबवणं। मला कळत नाही अक्षरा, तू म्हणजे ठीक आहे तुझं एका अर्थी बरोबर आहे, पण काय सूर्यवंशी आडनाव लावतात ना मॅडम त्यांच्या नावापुढे, मग त्या नावाची आप कोण राखणार? मी तिथे होते, माझ्या समोर सगळं चाललं होतं, असं असून सुद्धा मी गप्प बसायचं हे नाही पटत मला। तुझं मन मोठं आहे अक्षरा, खरंच मोठं आहे, पण अक्षरा विचार कर, आज पहिल्यांदा कुणीतरी बाहेरचं का असेना भुवनेश्वरीला तिची जागा दाखवून देत होतं, आणि जे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं। त्या बायका जे बोलत होत्या शब्दानी शब्द खरा होता ना अक्षरा। बाबा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, त्या बायका बाहेरच्या होत्या। आपल्या घरामध्ये नेमकं काय घडलं, कुठल्या परिस्थितीमध्ये घडलं, मॅडम मला सून म्हणून कशा वागवतात, तुम्हाला कशा वागवतात, तुमचं लग्न झालंय की नाही, ह्या सगळ्या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत। ह्या अशा चव्हाट्यावर आणण्याचा त्या बायकांना काय अधिकार होता? मला सांगा, कौरव आणि पांडव सुद्धा महाभारतामध्ये युद्ध लढलेच, पण जेव्हा बाहेरची माणसं आली तेव्हा त्यांच्या समोर ते 5 आणि 100 असे नव्हते, तेव्हा ते 105 होते। एक कुटुंब म्हणून आपण एकत्र राहणं गरजेचं आहे अशा वेळी, असं मला वाटतं। घराच्या 4 भिंतींच्या आत घडणारं भांडण हे आतच राहायला हवं, या मताची मी आहे। ठीक आहे अक्षरा, तुझं म्हणणं ठीक आहे, अगं पण कोणासाठी केलंस हे सगळं?
ती बाई किती कटकारस्थानी आहे तुला माहितीये. वेळ आली ना अक्षरा, तर तुला आणि मला या घरातून बाहेर काढण्यासाठी याच बाहेरच्या लोकांची मदत घ्यायला कमी करणार नाही ती. नाठाळाच्या माथी काठी हाणावीच लागते अक्षरा कधीतरी, आणि त्या बायका आज तेच करत होत्या. बाबा, तुम्ही अजूनही फक्त मॅडमचा विचार करताय. एकदा अधिपतींचा विचार करून बघा. समाजामध्ये भुवनेश्वरी मॅडम अधिपतींच्या आईसाहेब म्हणून वावरतात. अधिपतींनी त्यांना मानाचं स्थान दिलं, ते सर्वस्व मानतात त्यांना. त्यांना काय वाटलं असतं जर त्यांना हे कळलं असतं की भुवनेश्वरी मॅडम बद्दल त्या बायका इतकं काही बोलल्या आणि कुणीच त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. किती दुखावले असते ते, किती लोकांची तोंड बंद करत फिरले असते. आपण त्यांचाही विचार करायला हवा ना बाबा. त्यांचा काय दोष आहे आज सांगा? अंधभक्ती. अंधभक्ती हा त्याचा दोष आहे. नाही नाही बाबा, तुम्हाला कितीही मान्य नसेल माझं वागणं, पण तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की अधिपतींसाठी मी जे वागले ते बरोबर होतं. लई मोठा गैरसमज करून घेतला होता आम्ही. सुनबाईंनी हे सगळं जे काही केलं ते आमच्यासाठी नाही केलं. आम्हाला तर वाटलं होतं सुनबाई आमच्यासाठी आमची ढाल बनल्यात, पण त्यांनी तर त्यांच्या नवऱ्याचं नाव राखण्यासाठी हे केलंय. त्यांच्या लेकी आमची किंमत फक्त त्यांच्या नवऱ्याची आई एवढीच आहे. चंचे, झालं जे व्हायचंय तेच झालं. काय बी करा, तोंडावर आपणच आपटतोय. हे समजा का नाही तुझ्यामुळं उग काय तर आयडिया काढती आणि मला बी गोत्यात आणती. दर येस नाटक झालंय तुझं. मम्मी, आता काय झालं? मला तर लई मज्जा आली बघ. हे छंचे, उगच काय बी बडबडू नगस. तुला कळतंय आपलाच डाव आपल्यावर उलटलाय ते? ते कसं काय? अगं कसला मस्त राडा केला आपण. तू गप्प फाटा फोडू नको आता. मम्मी, अगं ते मावशीचं थोबाड आठव की जरा. बघण्यासारखं झालं होतं. अगं चंचे, तू बोल की जरा. अगं भीतीला बी काना असत्यात. आणि तू का नाही उगाच खुश होऊ नगस. हा, तुझा प्लॅन फसलाय, कळतंय तुला? हे, उलट आज पहिल्यांदाच प्लॅन सक्सेस झालाय माझा. मम्मी थांब जरा, मला का नाही जरा गोड खाऊ दे, तोंड गोड करू दे. हा, आज तू आणि गोड कर, उद्या बघ तुझं तोंड कसं आंबट होतंय ते. गप ग मम्मी जरा, लय खुश आहे मी. मला जरा एन्जॉय करू दे. धर तू बी खा. नको. अगं चार चौघात त्या बायकांनी मावशीची काय भारी इज्जत काढले. आहा, लय मजा आली. अगं कुठं बी तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ग तिला. ती मास्तरीन बाई मध्ये कडमडली बघ. तर अजून रंगला असता बक्षीस समारंभ. आणि मावशीला तर इतकी बक्षीस मिळायची अजून बाकीच आहे माहिती का तुला? ती मास्तरीन तेच म्हणाले मी चंचे. अगं तिनं का नाही बरोबर डाव साधलाय, समजा आपल्यावर उलटलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.